मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता, मोबाईल हातामध्ये घेता आणि पाहता आज पेट्रोलचे दर खूप वाढलेले आहेत, CNG खूप वाढलेला आहे, शेअर मार्केट कोसळले. म्हणजे असं सगळं बघून काय वाटणार? तुमचा किस्सा असं वाटेल ना की माझ्या किस्साला कात्री बसते. तर असं का होत आहे? याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय असू शकतात? हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कसं आहे, युद्ध सुरू झालं की प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम दिसून येतो. जसं की व्यापार थांबण्याची भीती वाटते, तेल पुरवठा बंद होण्याची भीती वाटते, अर्थव्यवस्था कोसळण्याची भीती वाटते आणि जिथे भीती असते तिथे बाजार हादरतो. साहजिक गोष्ट आहे की नाही? आता समजा तुमच्या गावामध्ये रोज पाण्याचा टँकर येत आहे, बरोबर? आणि अचानक तुम्हाला कळालं असं की उद्यापासून टँकरच येणार नाही, तर त्या ऑटोमॅटिक जे पाणी आहे त्याच्या किमती वाढणार की नाही आणि एक्स्ट्रा आपण पैसे देऊन पाण्याचा पुरवठा सुरू करणार. हे अगदी तसंच आहे. भारत स्वतः पूर्ण कधीच तेल उत्पादन करत नाही. भारत देश जो आहे तो बाहेरून कच्चं तेल मागवतो आणि मग त्यापासून आपण पक्क तेल निर्मिती करतो. पण तेल उत्पादक देशांच्या आसपासच हे युद्ध सुरू आहे, तर जगभरात ऑटोमॅटिकच गोंधळ उडतो ना. कारण लोकांना वाटतं उद्या तेल कमी पडलं तर मग कंपन्या तेल जास्त खरेदी करू लागतात, साठेबाजी सुरू होते आणि तेलाचे भाव रॉकेटसारखे वरती जातात. म्हणतो ना आपण, इंधन वाढलं की सगळ्याच गोष्टी महाग होतात. कारण आपलं जे मेन जो सोर्स आहे ते इंधनच आहे आणि इंधनवरच आपल्या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे ट्रक, ट्रेन, शिप, फ्लाईट ह्या सर्व गोष्टी इंधनवरच चालतात ना. मग सगळीकडे इंधन जर लागत असेल आणि मग इंधन अचानक जर महाग झालं तर काय होणार? भाजी महाग होणार, कारण ट्रान्सपोर्टसाठी वगैरे आपण इंधन लागतंच ना. दूध महाग होणार, ऑनलाईन डिलिव्हरी महाग होणार, सिमेंट महाग होणार, नंतर मोबाईल महाग होणार. तर मग इंधनची दरवाढ झाल्यानंतर ह्या सर्वच गोष्टींवर परिणाम होतो. कारण कसं असतं, हे सगळ्यांची एक चेन असते, एक साखळी असते. तर मेन गोष्ट, खालीच जर प्रॉब्लेम सुरू झाला तर वरती वर 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 असे प्रॉब्लेम हे सुरू होतात आणि त्यामुळं ही जी आहे पेट्रोल जर वाढलं तर ह्या सगळ्याच गोष्टी खूप महाग होतात. आता खरी गोष्ट आहे शेअर मार्केटची. शेअर मार्केट तर सध्या हे युद्ध सुरू झालं आहे, हे ट्रम्प तात्या कधी काही उठतात, सकाळी सांगतात युद्ध बंद होणार आहे, दुपारी सांगतात नाही नाही आम्ही कधी म्हणलो होतो युद्ध बंद होणार आहे, आणि संध्याकाळी परत त्यांचं स्टेटमेंट असतं हा आमचं शिष्टमंडळ आम्ही पाठवलंय, बघूया, चर्चा चालू आहे. म्हणजे ट्रम्प तात्या जे आहेत ते त्यांच्या बोलण्यावर ठामच नाही येतं आणि खरा गोंधळ हा ना ट्रम्प तात्यांमुळेच होतोय असं म्हटलं तरी हरकत नाही. तर ह्याचा जो फटका आहे तो शेअर मार्केटवर किती आणि कसा पडतोय ना ते बघा. युद्ध सुरू झालं ना तर सर्वात आधी रिॲक्शन कोण देत असेल ना पेट्रोल आणि डिझेल आणि CNG पेक्षा, तर ते आहे शेअर मार्केट. अशी न्यूज आली का नाही तर शेअर मार्केट जे आहे ना असं बदाबदा खाली पडतं का नाही, असं वाटतं की कोणता धबधबाच खाली सांडायला लागलाय, एवढ्या मोठ्या पद्धतीने ते खाली पडतं. कारण मार्केट जे चालतं ते खरं चालतं ते भावनांवर चालतं. मोठे मोठे इन्व्हेस्टर जे आहेत ना ते युद्ध सुरू झालं, आता कंपन्या बंद होतील, काय होईल काय होईल, एक घबराटीचं वातावरण तयार निर्मिती होते. मग काय होईल, इन्व्हेस्टर्स घाबरतात, कंपन्यांचा खर्च वाढतो, नफा कमी होतो, अर्थव्यवस्था स्लो होईल आणि मग सेलिंग सुरू होते, पॅनिक सेलिंग सुरू होते आणि मग काय, हे मार्केट जे आहे ना ते कोसळलं जातं. हे बघा ना, मार्केटचं जे क्रॅश आहे व्हिज्युअलायझेशन ते काय आहे की असं जर गोष्टी कळाल्या तर सेन्सेक्स 1000 पॉईंट्सने खाली पडतो, निफ्टी लाल रंगात येते, लोक पॅनिक सेल करतात आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ होतो. काही लोक तर घाबरून नुकसानात शेअर्स विकतात, पॅनिक सेल म्हणतो त्याला आपण, आणि इथेच मोठी चूक होते. आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, समजा एका थिएटरमध्ये अचानक कुणीतरी ओरडलं आग लागली आग लागली, तर काय होईल? लोक विचार न करता पळायला सुरुवात करतील. अगदी तसंच मार्केटमध्ये होतं, भीती पसरली की लोक शेअर्स विकतात आणि मार्केट खाली पडतं. पण अशा वेळेस काही शेअर्स हे खूप जास्त ग्रो करतात, खूप फास्ट ते प्रॉफिट देतात. जसं की डिफेन्स कंपनीज, ड्रोन्स कंपनी, ऑइल कंपनी, गोल्ड, एनर्जी, सोलर. कारण सरकार युद्ध काळात डिफेन्सवर प्रचंड खर्च करते आणि ऑइल वगैरे ह्या तर गोष्टी लागणारच असतात, त्यामुळे त्याचे तर दर ऑटोमॅटिक वाढतातच.
आता गोल्ड का वाढतं? कारण गोल्ड जे आहे ते आपल्या भारत देशामध्ये तयार होत नाही, ते बाहेरून आपण मागून घेतो. सोन्याचे भावही वाढतात कारण लोकांना वाटतं शेअर रिस्की आहेत, चला सोन्यात पैसे साठवू, म्हणून गोल्डला सेफ हेवन पण म्हटलं जातं. युद्धामुळे डॉलर आणि रुपया ह्या गोष्टीवर पण परिणाम होतो कारण सध्या जो आहे तो आपला रुपया डॉलरच्या तुलनेने खूप 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 घसरत चाललेला आहे. युद्धामुळे डॉलर मजबूत होतं पण आपला रुपया कमजोर होतं, त्यामुळे भारताला बाहेरून वस्तू आणायला अजून जास्त पैसे मोजावे लागतात. आता ह्याचा जो फटका जो आहे तो सगळ्यात जास्त कोणाला होत असेल तर सर्वसामान्य माणूस, मिडल क्लास ह्या लोकांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो. रोज पेट्रोल भरावे लागते, EMI तर चालूच असतात महिन्याला, घर चालवावे लागते आणि महिन्याचा खर्च पण सांभाळावा लागतो. तर अशा काळात एक सेपर साईडचा जर विचार केला तर आपण काय करायला पाहिजे तर हे पण पाहिलं पाहिजे तर, कारण जिथं प्रॉब्लेम असतात तिथं सोल्युशन हे असतंच नक्की. कसं आहे, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, पॅनिक व्हायचं नाही. काय रियालिटी आहे आधी रियालिटी चेक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर काय, घाईघाईमध्ये शेअर्स विकायचे नाहीत, होल्ड करा तुम्ही. त्याच्यामध्ये नक्कीच आज जरी ते डाऊन झाले तरी 1 महिन्यानी 2 महिन्यांनी ते नक्कीच प्रॉफिटमध्ये येतात. स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची, जसं की ऑइल, डिफेन्स, ड्रोन अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची, किंवा गोल्ड वगैरे अशामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. लॉंग टर्मचा विचार अशा कंडिशनला जर केलं ना, ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार केलात तर ते तुम्हाला नक्कीच खूप फायद्याचं ठरतं. इमर्जन्सी फंड हा आपल्याकडे असायलाच पाहिजे प्रत्येकाकडे, आणि नसला तर प्लीज जो इमर्जन्सी फंड आहे तो तयार तुम्ही करा. आणि खर्चावर नियंत्रण, म्हणजे जसं की आपण पिझ्झा, हॉटेल, शॉपिंग, डीमार्ट वगैरे ह्या सर्व गोष्टीवर थोडंसं नियंत्रण ठेवलं तर गोष्टी एवढ्या हाताबाहेर जाणार नाही. कसं आहे माहिती आहे का, युद्ध फक्त सीमारेषेवर होत नसतं, त्याचा आवाज पेट्रोल पंपावर ऐकू येतो, भाजी मार्केटमध्ये दिसतो आणि शेअर मार्केटमध्ये तर नक्कीच जाणवतं. आजचं जग एकमेकाशी जोडलेलं आहे की एका देशाचा निर्णय हा दुसऱ्या देशातील सामान्य माणसावर नक्कीच परिणाम करतो आणि बदल घडू शकतो. तुम्हाला काय वाटतं, पुढच्या काळात महागाई अजून वाढेल की परिस्थिती सुधारेल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला तर बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.